हॅलो ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द चॅनल. सो आपण निफ्टीला बघूया फर्स्ट, त्याच्यानंतर आपण जे स्टॉक्स बघितले होते ते बघूया आणि परत मी आज माझं PNL तुम्हाला दाखवणार आहे. जुलै मंथचं PNL दाखवणार आहे. ओके, आणि व्हेरीफाईड लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, सो निफ्टी बघा 24,720 वर खूप टाइम स्पेंड केलेला आहे. सो वाटलं नव्हतं की ब्रेक करेल, पण तिने ब्रेक करून खाली क्लोज केलेला आहे. ओके, सो हे बघा, ही जी लेवल आहे 24,730 सॉरी 30ची जी लेवल आहे ती ब्रेक करून खाली क्लोज झालेली आहे. सो आता जर बघितलं निफ्टी कुठपर्यंत येऊ शकते खाली. सो जर उद्या ह्या कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर निफ्टी इथपर्यंत येऊ शकते, ह्या लेवलपर्यंत जी आहे 24,500 पर्यंत, किंवा इथे ह्या ट्रेंडलाईनवर कुठे पण ती सपोर्ट घेऊ शकते. आता ट्रेंडलाईन जर आपण बघितली, एक मिनिट मी हे ड्रॉइंग सगळे डिलीट करते, सगळे डिलीट झाले. ओके, सो आपण जर खालून ट्रेंडलाईन ओढली इथे तर मला दोन ट्रेंडलाईन दिसतात. एक इथून दिसते, ओके, आणि एक आपल्याला इथून बघायला मिळते. ओके, सो आता ह्या दोनच ट्रेंड लाईन आहेत डाऊन साईडसाठी. तर आपण जर निफ्टीला बघितलं तर इथे एक सपोर्ट पण आहे जो आपण ड्रॉ करूया. हे बघा, हा एक आपण सपोर्ट झोन पण सांगू शकतो. ओके, सो हा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. पण जर हे बघा, जर निफ्टीने ही वाली ट्रेंड लाईन जर ब्रेक केली, जी पहिली, हे बघा, ही इथून येते आहे, इथून येते आहे. सो ही ट्रेंड लाईन जर ब्रेक केली निफ्टीने तर ही ह्या ट्रेंड लाईन वर येऊ शकते. ओके, किंवा जेव्हा ह्या कॅन्डलचा लो तुटेल तेव्हा ही ब्रेक झाली तर इथे येऊ शकते. ओके, आणि ही जर ब्रेक केली तर ही इथपर्यंत येऊ शकते. 24,200 ची लेवल आहे, तिथपर्यंत सुद्धा येऊ शकते. ओके, सो हे झालं निफ्टीचं. ओके, सो तुम्हाला डाऊनसाईडसाठी ट्रेड पण मिळू शकतो जर हिने ही 24,685 वगैरे ब्रेक केला तर ती खाली येऊ शकते. ओके, सो हे झालं निफ्टीचं अनालिसिस. परत आपण स्टॉक बघूया. ट्रेंड मी तुम्हाला सांगितलं होतं आधीच की बघा, ह्या दिवशी सांगितलं होतं वेनसडेला 31ला की हा एकदम टार्गेटच्या जवळ आहे. सो आणि आपलं टार्गेट हा होता, मी जो ड्रॉ करून दिला होता तुम्हाला, हा टार्गेट होता. आणि आपल्या लेवल पासून तो टार्गेट होता 9.2 वरती. ओके, सो त्यांनी काय केलं, सेम डे इथपर्यंत आलेला आहे. ओके, वरच्या ट्रेंड लाईन पर्यंत, म्हणजे 13%चा रिटर्न ह्याने दिलेला आहे ट्रेंडने. सो जेव्हा कधी आपण जे आपले जे एक्सपेक्टेड टार्गेट असतो तो हिट करून जरी वर जात असेल तर कुठपर्यंत होल्ड करायचं हे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की बघायचं आहे की कुठून तरी म्हणजे कुठून ट्रेंड लाईन वगैरे येते आहे का. तर मग मी ट्रेंडमध्ये बघितलं, जेव्हा ह्यानी अपसाईड ब्रेक केला आणि सस्टेन करायला लागला, मला वाटलं हा आणखी याच्यामध्ये पोटेन्शियल हा जाऊ शकतो. सो मी बघितलं तर इथून एक ट्रेंड लाईन येत होती. ओके, सो इथे ट्रेंड लाईनला टच करून हा बघा रिजेक्शन घेतलेलं आहे आणि इथे खाली क्लोजिंग दिली. नेक्स्ट डे काय केलं बघा, जेव्हा कधी कोणताही स्टॉक जेव्हा म्हणजे ऑल टाइम हायवर असतो, ओके, आणि नेक्स्ट डे जर ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल बनते, ओके, आणि थोडासा गॅपअप करून ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल बनते, तर खूप जास्त चान्सेस असतात की तो स्टॉक खाली येऊ शकतो. ओके, सो ह्याच्यामध्ये टार्गेट ऑलरेडी कम्प्लीट झालेलं होतं. मी त्या दिवशी सांगितलं होतं की ह्याला एक्झिट करायचं आहे, आणि नेक्स्ट डे बघा ओपन इक्वल्स टू हाय कॅन्डल करून हा सरळ सरळ खाली येतो आहे. ओके, सो 1 मिनिट. ओके, सो नेक्स्ट होता, आज सगळे स्टॉक खाली आलेले आहेत.
नेक्स्ट मी HL सांगितलं होतं ज्याने एंट्री दिलीच नव्हती. ओके, सो आता बघायचं आहे की हा जर ही जी लेवल आहे जसं की 4770 समजा 70च्या वरती जर हा क्लोज केला उद्या वगैरे, तर आपल्याला याच्यावरती आणखी एक एंट्री आपण बघू शकतो इथे, कारण आपल्याला चांगला खाली मिळतो आहे. ओके, सो इथून तर एवढं आपण कॅप्चर करू शकतो. ओके, सो किती 4670च्या वरती. ओके, सो HL परत आहे, ABB चांगलाच खाली आलेला आहे, पण मी काय सांगितलेलं आहे एकतर SL किंवा एकतर टार्गेट घ्यायचा असतो. ओके, सो बघा एंट्री दिली वर गेला. ओके, इथे एंट्री दिली वर गेला, पण खाली निफ्टीमुळे हा निगेटिव्ह, पूर्ण ग्लोबल मार्केटच निगेटिव्ह आहे, तर हे पण सगळे स्टॉक्स पडत आहेत. आता ह्याला इथे एक सपोर्ट आहे, स्ट्रॉंग सपोर्ट आहे इथे, हा इथे सपोर्ट घेऊ शकतो, पण जर ही जी पर्पल लाईन आहे ह्याच्या खाली जर ह्याने क्लोजिंग दिली तर आपण SL आपला लागलेला आहे असं समजायचं. क्लोजिंग मॅटर करते. ओके, क्लोज केला पाहिजे, क्लोज केला की आपण एक्झिट करून टाकायचं, डे कॅन्डलनी क्लोज केलं पाहिजे. परत आहे SW सोलार पण स्वतःला होल्ड करतो आहे इथे. ओके, एंट्री लेवलच्या जवळच आहे आणि इथून ट्रेंड लाईन पण येत आहे. सो हे बघा, इथून ट्रेंड लाईन पण येत आहे. सो ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोज केला तरच आपल्याला एक्झिट करायचं आहे. ओके, ह्या ट्रेंड लाईनच्या खाली जर याने क्लोज केला तरच एक्झिट करायचं आहे. ओके, सो तोपर्यंत होल्ड करायचं आहे, एक तर टार्गेट किंवा SL घ्यायचं आहे. इरेदाने तर एंट्री दिलीच नव्हती, तो खालीच आहे, तर त्याला वेट करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. परत आहे सेल बघा, एंट्री दिली, काल खूप चांगला प्रॉफिटमध्ये होता. ओके, इथपर्यंत खूप चांगला प्रॉफिटमध्ये होता, पण हे बघा डायरेक्ट हा इथपर्यंत आलेला आहे. जर याने ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोजिंग दिली तर एक्झिट करायचं आहे. ओके, ट्रेंड लाईनच्या खाली जर क्लोजिंग दिली तर एक्झिट करायचं आहे. तर उद्या बघूया मार्केट कसं राहू शकतं. सो मध्येच कुठे निघायचं नाही. ओके, इक्विटीमध्ये हेच असतं की एक तर तुम्हाला SL घ्यायचा असतो किंवा टार्गेट घ्यायचा असतो, सो होल्ड करायचं आहे. ओके, परत मी एक स्टॉक आहे जो मी एक मिनिट, खूप दिवसापासून मी याला ट्रॅक करत होती, एशियन पेंट्स. सो काल ॲक्च्युली माझं बनवून झालं नाही व्हिडिओ, सो ह्याने चांगली क्लोजिंग दिलेली आहे. हे सगळं हा जो हे होता कन्सोलिडेशन होता, याचं सगळं ह्याने इथे ब्रेक केलेला आहे आणि आज निफ्टी निगेटिव्ह असून पण हा म्हणजे होल्ड करतोय स्वतःला, तर हा वर जाण्यासाठी एकदम रेडी आहे. ओके, सो ह्याच्यामध्ये जर आपण रिटर्न बघितले तर हे बघा इथपर्यंतचा फर्स्ट टार्गेट आहे. सो जर पर्सेंटेज वाईज बघितलं तर इथून 9%चं टार्गेट आहे इथे. ओके, सो बघू शकता तुम्ही किती 3125च्या वरती सस्टेन करू द्यायचं आहे. ओके, किंवा घेऊ शकता कारण की चांगली क्लोजिंग दिलेली आहे. आणि परत ॲक्च्युली माझं लॅपटॉप खूप काल कामच करत नव्हता, तर मी स्टॉक्स बघू शकले नाही. सो आज मी बघते, आणि तसंही उद्या सॅटर्डे आहे, तर जो आपण स्विंग ट्रेडिंगचा जो मी तुम्हाला व्हिडिओज प्रोव्हाइड करणार आहे, एक व्हिडिओ तर मी ऑलरेडी मागच्या सॅटर्डेला टाकलेला आहे, सो दुसरा व्हिडिओ पण उद्या मी टाकून देईल. ओके, टेक्निकल ॲनालिसिसवरती, सो नक्कीच बघा. हे बघा, सो मी PNL दाखवते माझा, जो जुलै महिन्याचा आहे. बघा, रिपोर्टमध्ये जाऊन PNL मध्ये जाऊन पण 1 जुलै ते 31 जुलै इक्विटी सेगमेंट आहे. आणि आपण याला ओके, सो इथे माझं नाव बघून घ्या, प्रीती अमोल राठोड माझं नाव आहे. ओके, सो हा आहे आपला जुलैचा PNL. ॲक्युरेसी बघा माझी. ओके, ॲक्युरेसी बघा, ऑप्शनमध्ये अशी ॲक्युरेसी खूप कमी लोकांची म्हणजे बघायला मिळते. आणि हे जे रेड आहेत हे खूप कमी आहे. हे बघा 66 रुपीज, 930 रुपये, परत 1255 रुपये,
तिथे बस ना, बस. ओके. आणि प्रॉफिट बघा 7,091. ओके. 1,360, 12,921, 12,370, 1,500, 4,000, 17,600. ओके. कुकू नको, बस खाली. 9,014, 1,900. ओके. सो असं आहे. आपण बघू शकता, हे बघा, हे आधीच महिन्याच्या स्टार्टिंगलाच मी बुक केलेले आहे. 1,500, 7,000, 2,300, 7,000, 11,000. ओके. हे बघा किती छोटा हे आहे. लॉस खूप छोटा आहे आणि प्रॉफिट मोठे मोठे आहे. 10,000, 4,600, 1,000, 3,000, 3,600, 11,000, 12,000, परत 1,200, 7,400. सो असं. ओके. सो टोटल किती आहे आपले? 79,000 आपल्याला आलेले आहेत. 79 मीन्स 80,000च पकडा. ओके. सो 72,000 आपल्याला मिळणार आहेत आणि हे चार्जेस. ओके. सो रिफ्रेश करते परत. हे बघा 79,000 आणि सगळं बघू शकता तुम्ही. ओके. सो सांगायचं, हे दाखवण्याचं तात्पर्य एवढंच आहे की इक्विटीमध्ये चांगला प्रॉफिट होतो. ओके. सो ऑप्शन करू नका, इक्विटी करा. तुम्ही 6 महिने प्रॅक्टिस तरी करून बघा. ओके. सो ह्याची व्हेरीफाईड लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ओके. आणि उद्या मी ब्रेकआउट स्टॉक्स पण बघणार आणि परत आपण आपल्या स्विंग ट्रेडिंगचा सेकंड वाला व्हिडिओ पण मी उद्या बनवेल तुमच्यासाठी. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. ओके. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता मला, आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि फॅमिली मेंबरसोबत. ओके. चला भेटूया उद्या. बाय.